रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवलेली आहे आजीबाईच्या हातची बटाट्याची चटणी. बटाटे जास्त उकडून घ्यायचे नाही, त्यांना जास्त उकडलेले बटाटे आवडत नाही आहे. तर खूप छान अशी इथे आपल्याला बटाट्याची चटणी झालेली आहे आणि खूप चविष्ट चटणी करतात. आपल्या चटणीवाणी नाही, आजीबाईच्या काळातली चटणी बनवता येते. तर खूप छान आणि खूप चविष्ट होते. जिरे नाही, काही नाही, खूप मस्त असं छान अशी इथे बटाट्याची चटणी तयार करतात ते. तर चला, बटाट्याची चटणी कशी तयार करायची ती आज आपण बघणार आहोत. आजीबाईच्या हातची बटाट्याची चटणी. तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आजीबाईंनी 4 बटाटे घेतलेले इथे आणि एक छोटीशी कढई घेतलेली. चुलीवरती बटाटे उकडायचं त्यांचं काम चालू आहे. तर चूल पेटवली आणि इथे 4 बटाटे घेतलेले. ते 4 बटाटे कसे उकडायला घालते तर चला आपण बघूया. आजीबाईच्या हातची बटाट्याची चटणी कशी होती ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. इथे आजीबाईंनी छोट्याशा कढईमध्ये 4 बटाटे उकडत घातलेले. तर बघून मस्त अशी चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती बटाट्याची चटणी बनवायचं काम चालू आहे. 4 नाही 5 बटाटे उकडत घातलेले. तर बघू शकता छान अशा मस्त कढईमध्ये उकळी येते बटाट्याला. तर इथे बटाटे उकडून झालेले आहे आणि बटाटे चुलीवरून काढून आणलेले आहे घरामध्ये. तर इथे बटाटे सोलायचं काम चालू आहे. बटाटे जास्त उकडून घ्यायचे नाही आणि बटाटे सोलून झालेले. जास्त उकडलेले बटाटे आपण हातानेच फोडतो, पण ते विळीनं चिरून काढतात. तर अशा पद्धतीने विळीनं चिरून. तर इथे बटाट्याच्या चटणीसाठी मिरची काढून घेतलेली, लाल मिरच्या, शेंगदाणे, धना पावडर, हळद पावडर, लसूण अशा पद्धतीने मिरची काढून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर घ्यायची. तर कोथिंबीरसुद्धा वाटायला घालतात. ते सगळं दळून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, मसाला घालून घेतला, थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं, मसाला बारीक करून घेतला. कढई गरम करायला ठेवलेली. कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. कढीपत्तासुद्धा इथे लगेचच घालून घेतला. जिरे वगैरे काही घातलेले नाही. दळलेली मिरची आता वरतून घालून घ्यायची. जसं आपण फोडणी देतो अशा पद्धतीने नाही, त्यांचा तेलाला जास्त ते तडका बसू देत नाही. तर पटकन दिशी कढीपत्ता घालून घेतलेला. आता दळलेली मिरची वरतून लगेचच घालून घ्यायची. तर अशा पद्धतीने मिरची घालून घेतलेली आहे. मसाला छान परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाल्यानंतर लगेचच इथे आपल्याला उकडलेले बटाटे, बारीक केलेले बटाटे चटणीमध्ये घालून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आजीबाईच्या हातची चटणी तयार होते. तर खूप चविष्ट आणि खूप छान अशा पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. खायला पण खूप चव असते. एकदा या पद्धतीने चटणी जर बनवली तर तुम्ही कायम चटणी बनवून खाणार. खूप चविष्ट आणि खूप छान अशी इथे चटणी तयार होते. तर बघू शकता किती छान अशी मस्त चटणी झालेली आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आजीबाईची चटणी झालेली. आजीबाई जेवायला बसलेली आहे. गरम गरम पोळी आणि बटाट्याची चटणी जेवायला घेतलेली आहे. तर तुम्हाला आजीबाईची चटणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आजीबाईला पण विचारा चटणी कशी झालेली आहे, आजीबाई चटणी कशी झाली. तर बघू शकता चटणी खूप छान अशी मस्त झालेली आहे. तर तुम्हाला पण कशी वाटली चटणी आजीबाईच्या हातची नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा. धन्यवाद.